हे कधी याची लागवड कधी केलेली? आता ही 2 महिन्यापूर्वीची सगळी लागण आता चालूमध्ये. हां हे 30 सप्टेंबरला इथली पूर्ण झालेली. हां. जसे स्टेप बाय स्टेप रोप तयार झाले तर त्याप्रमाणे ती लागण केलेली. अच्छा. हे रोप कुठून आणतात? आपली फॅक्टरी आहे ना, स्वतःच बनवतो. स्वतः पण. हां, ग्राफ्टिंग युनिट आहे आपल्याकडे. आणि किती मजूर लोक किंवा कामगार लोक काम करतात? कुठे? आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये हां किंवा या एका म्हणजे ही एका एक एकरला 6 लोक लागतात एका एकरला 6. साधारणतः. ॲव्हरेज म्हणजे एक पॅकिंग धरून. हां. आता हे लोक कामगार लोक काय काम करतात सर? आता झाडावरती जे काम बाकी असेल ते काम करतात हां त्याला पूर्ण. म्हणजे म्हणजे झाडावरती गवत असेल तर गवत काढणे, झाडावरती छोटे कळी असेल तर कळी काढणे. ह्याला फुल लगेच येऊन देत नाही ना? आणि याला 3.5 महिन्यानंतर फुलं. चालेल. 3.5 महिन्यानंतर फुलं आल्यानंतर त्याची म्हणजे झाडाचा ग्रोथ चांगला होती हां. आणि जास्त दिवस प्रोडक्शन द्यायला हे होत चालू होतं. त्याची वाढ चांगली होती ते वाढ चांगली. परिपूर्ण वाढ झाल्यानंतरच प्रोडक्शन घेतो. हां. आणि आपण नंबर कार्ड टाकतो याच्यावर. हे आता म्हणजे लोकांना काम करायचं आहे. समजा आता ए पासून सुरुवात केली आम्ही, ही ए बाजू आहे, ही बी बाजू आहे. हां मग ज्या ज्या वर्करला काम दिलेले वाटून समजा एका एकरला 4 लोक दिलेले असतात. हां म्हणजे 1 ते 25 पर्यंत A1 पासून ते A25 पर्यंत एका माणसाला काम दिले. हां A25 6 to A50 पर्यंत दुसऱ्या माणसाला, म्हणजे त्या माणसाने त्या दिवसाला किती काम केलं हां म्हणजे प्रत्येक दिवसाचा पॉलीहाऊसचा साईड सुपरवायझर रिपोर्ट तयार करतो. रिपोर्ट करा बरं. आणि त्या रिपोर्टिंग प्रमाणे A5 ते A10 पर्यंत या माणसाचं काम झाले हां त्या दिवसात त्या रिपोर्टला येतं. दुसऱ्या दिवशी काय काम राहिले त्या रिपोर्टचं त्या माणसाला कळतं. हां त्याप्रमाणे तो माणूस दुसऱ्या दिवसाला बुवा आपलं काल A10 पर्यंत काम झाले, हां A11 पासून काम बाकी आहे तर ते पुढे कंटिन्यू करतात. हां. थोडक्यात त्या माणसाने किती काम केलं एका दिवसात त्या माणसाचं हे चालू आहे. बरोबर. ते रिपोर्टिंग आम्हाला रिपोर्टिंगला कळतं. आमची प्रत्येक विकली मिटिंग असते दर शनिवारी हां सगळ्या साईडवरची. बरोबर. त्या डेली रिपोर्टवर कळतं की कोणतं काम बाकी आहे, कोणतं काम झालंय. हां